बोला पुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. हरिपाठ विवरण या मालिकेमध्ये आज आपण हरिपाठातील जो 24वा अभंग आहे त्या अभंगाचं चिंतन करणार आहोत. तो अभंग पाहणार आहोत. काय आहे हा 24वा अभंग? 24वा अभंग असा आहे, जप तप कर्म क्रियानेम धर्म सर्वागटी राम भाव शुद्ध. न सोडी रे भाव टाकी रे संदेह राम कृष्ण टाहो नित्य पोडी. जातवीत गोत कुळसील मात भजे का त्वरित भावनायुक्त. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणी वैकुंठ भुवनी घर केले. हरिपाठातील हा अभंग अत्यंत छोटासा आणि नामाचं महत्त्व विशद करणार आहे. तात्विक दृष्टीने संक्षिप्त दृष्ट्या या जर अभंगाचा अर्थ पाहायचा म्हटला तर आपल्याला असं म्हणता येईल, जप तपादी कर्मे आणि नेम धर्म करीत असता सर्व देहात एकच राम आहे असा शुद्ध भाव तुझा असू दे. देवाची भक्ती सोडू नकोस, देवावरचा भावही टाकू नकोस. सर्व संशयाचा त्याग कर आणि रामकृष्ण नामाचा टाहो सतत फोडीत राहा. जात संपत्ती गोत कुळ व इतर कुठल्याही गोष्टीचा विचार न करता तात्काळ तू भक्तियुक्त अंतकरणाने हरीचे भजन कर. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, माझ्या ध्यानी म्हणी रामकृष्णच असल्यामुळे प्रत्यक्ष वैकुंठ लोकात मी घर केले आहे. किंवा ज्यांच्या मनामध्ये ज्यांच्या ध्यानामध्ये सदैव रामकृष्णच असतो अशांना वैकुंठी वास होतो. अशा प्रकारचा अर्थ आपणास म्हणता येईल, घेता येईल. जेव्हा या अभंगाचा आपण सविस्तर पद्धतीने चिंतन पाहणार आहोत तेव्हा मात्र अभंगातील प्रत्येक चरणाचं आपल्याला स्वतंत्रपणे चिंतन करावं लागेल. काय आहे या अभंगातील पहिलं चरण? जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वाघटी राम भाव शुद्ध. प्रस्तुत अभंगातून ज्ञानेश्वर महाराज जप तप क्रिया नेम धर्म इत्यादी फळाबाबत सांगतात. सर्वाघटी राम, सर्वाघटी सर्व तेही राम आहे याचीच प्रचिती येणे म्हणजेच सर्व जपतपादी साधनाचे श्रेष्ठ फळ प्राप्त होणे आहे. सर्वाघटी राम आहे याची प्रचिती येणे म्हणजेच सर्व जपतपाची फलश्रुती प्राप्त होणे. काही लोक जपतप करतात पण भाव शुद्ध नसतो. अभिमान, क्लेश, फलिच्छा किंवा कर्तृत्व माद या विकाराने ते बाधित होतात. परमात्म्याच्या यथार्थ स्वरूपास न ओळखता विधिवत सुद्धा केलेले कर्म बाध्य ठरते. सर्वाघटी राम आहे हे न पाहता केलेले जपतप कर्म म्हणजे निष्फळच आहे. याबाबत माऊली ज्ञानेश्वरीमध्ये असं म्हणतात, चुकुणी यज्ञ पुरुषा अच्युताते अग्निहोत्री करीती यागाते
ते स्वकर्म त्याची त्याते विपरीतार्थ फळत असे. भगवंतने आम्हाला चुकवून जर आपण असा योग यज्ञ केला तर त्याचं कर्म त्याला विपरीत घडण्यासाठी सहाय्यभूत ठरते. याकरिता जे जे कर्म करावायचे आहे ते ते शुद्ध भावनेने सर्वाघटी राम आहे हीच शुद्ध भावना ठेवून केले म्हणजे ते कर्म तडीस जाते, सफल ठरते. म्हणून माऊली म्हणतात जप तप कर्म क्रिया नेम धर्म या सर्वांचं पर्यावसन सर्वाघटी राम भाव शुद्ध प्राप्तीतच आहे. या बाबा संत तुकाराम महाराज म्हणतात सर्वाभूती भगवत दृष्टी हेच भांडवल माझे गाठी. किंवा मी एक परमात्मा सर्वाभूती न देखे द्वैत्याची प्रचिती ऐसे जास भजन स्थिती श्रेष्ठ सर्वार्थी साधका. किंवा एकनाथ महाराज म्हणतात सर्वाभूती भगवत जन ऐसे जासी अखंड साधन त्या नराचा देहाभिमान क्षणार्धे जाय स्वयं जाय. क्षणार्धी जाण स्वयं जाय. सर्वाघटी राम हा शुद्ध भाव साधला तरच सर्व साधनाचा उपयोग होतो. सर्वाघटी राम या भावात संत तुकाराम महाराज आपल्या अभंगातून म्हणतात विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदाभेद ब्रह्मा मंगळ ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे सर्वाघटी राम. भावशुद्ध हेच साध्य होणे हेच परमार्थाचे मूळ बीज आहे. म्हणून माऊली म्हणतात जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वाघटी राम भाव शुद्ध. या अभंगाच्या पुढच्या चरणात माऊली असं म्हणतात न सोडी रे भाव टाकी रे संदेहो राम कृष्णिटा हो नित्य फोडी. दोन गोष्टी सांगतात तू भाव सोडू नकोस आणि संदेह टाकून दे, संशय टाकून दे आणि रामकृष्ण टाहो नित्य फोडी. सर्वाघटी राम हा शुद्ध भाव तू सोडू नको. भाव सोडण्यात जीवाची हानी होते. भाव तेथे देव असे आपण म्हणतो. शुद्ध भाव धारण केला की अवघेच त्रिलोक्ये आनंदाचे अवघेची त्रिलोक्य आनंदाचे आता याची प्रचिती येते. भाव परमार्थात भावाला फार महत्व आहे. तुका म्हणे भाव धरुणी राही चित्ती तरी तो श्रीपती उपेक्षिना. भाव न सोडी रे भाव, भाव सोडू नको. संत नामदेव महाराज म्हणतात नामा म्हणे भाव सर्वाभूती करा. काय म्हणतात नामदेव महाराज? नामा म्हणे भाव सर्वाभूती करा आणिक पसारा घालू नका. किंवा ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतात जे जे भेटे भूत ते ते माणिसे भगवंत हा भक्ती योग निश्चिंत जाणे माझा. जे जे भेटे भूत हा भाव परमेश्वर पाहण्याचा. न सोडी रे भाव न टाकी रे संदेह. टाकी रे संदेह संशय सोडला पाहिजे. संशयी मन पातकी असते. संशयाने थोर हानी होते. परमार्थात संशयाला थारा नाही, जागा नाही. संशयामुळे सर्व संसार दुःखमय होतो. संसारात आपल्याला फक्त संशयामुळे दुःखाची प्राप्ती होते. संशय एवढं प्रचंड पातक दुसरं कोणतंही नाही. माऊली या बाबत म्हणतात आणि संशयावरून थोर पाप नाही गोर हा विनाशाचा वागुर प्राणी असी. एकदा का प्राणी जीवावर संशयाचा वागूर पडला की त्याचा विनाश होतो. निर्दोष संशय
घातकी आहे, पापी आहे. संशयाचं मूळ अज्ञानात आहे, अंधश्रद्धेमध्ये आहे. परमार्थात फक्त दृढ विश्वास ठेवावा लागतो, दृढ विश्वास. भांडवल गाठी तरी विश्वास. संत तुकाराम महाराज याबाबत असं म्हणतात, पांडुरंगे सत्य केला अनुग्रह, निरसोनी संदेह बुद्धी भेद. कळे ना कळे ज्या धर्म, तया सांगतो रे वर्म, माझ्या विठ्ठलाचे नाम अट्टहासे उच्चारा. विश्वासाने संशय दूर करून, परमार्थामध्ये संशय दूर केल्याशिवाय आणि विश्वास ठेवल्याशिवाय परमार्थ साधत नाही. पुढे माऊली म्हणतात, रामकृष्ण टाहो नित्य फोडी. टाहो फोडी असा शब्द वापरलेला आहे पहा. टाहो केव्हा फोडला जातो? टाहो फोडणे, अर्थ विनवणी. मूल टाहो फोडून रडते, अंतकरणापासून धावा करते. असा अंतकरणापासून रामकृष्ण नामाचा टाहो फोडण्याचे सामर्थ्य ज्याच्या ठिकाणी येते, त्याला सर्व घटी राम शुद्ध भाव करतो, शुद्ध भाव समजतो, शुद्ध भाव येतो. तिसऱ्या चरणामध्ये माऊली या अभंगाच्या असं म्हणतात, जात वीत गोत्र कुळशील मात, भजे का त्वरित भावना युक्त. नामधारकाचा जात कुळ रूप इत्यादी अभिमान बाधक आहेत. व्यवहारामध्ये प्रपंचामध्ये जाती कुळ गोत्र वर्ण विद्या यास मान आहे, पण याने परमार्थ दूर जातो, दंभ वाढतो, भक्ती साधत नाही. याबाबत संत एकनाथ महाराज म्हणतात, विदुर दासी पुत्र तत्वता, भावे पडी ये भगवंता, भाव प्रमाण परमार्था, जात्याभिमानाला सरेना. पुढे माऊली एकनाथ महाराज असे म्हणतात, भलता हो भल त्या जाती, त्यासी माझी भावार्थे भक्ती, तोच जाणपा पवित्र मूर्ती, माझी प्राप्ती मध्य जणे. तुकाराम महाराज या अभंगामध्ये सांगतात, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती, कर्मधर्म त्याचा झाला नारायण, त्याचे पावड तिन्ही लोक. जाती कुळ गोत, जाती जात वित्त गोत कुळशील मात, याची परमार्थामध्ये काही गरज नाही, फक्त भाव शुद्ध हवा आहे. भजे का त्वरित भावनायुक्त, त्वरित हा भजे त्वरित, परमार्थामध्ये तातडी महत्वाची आहे. त्वरा करा असे संत सांगतात, करावी तातडी परमार्थी. त्वरित आपल्या हिताचं जे काही ते आपल्या परमार्थामध्ये करता आलं पाहिजे. संत तुकाराम महाराज सांगतात, आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. देह हे काळाचे धनकुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. पुढच्या क्षणाची शाश्वती नाही, मृत्यू कधी येईल सांगता येत नाही. नेईल उडून ठाऊके नसता, न राहे दुश्चिंत हरिविण, भजे त्या त्वरित भावनायुक्त. पहा तो उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोकांनी तसे आपल्या हाती नाही, नाही काळ सत्ता आपली हाती. म्हणून त्या भगवंताचं भजन करण्यासाठी त्वरा केली पाहिजे, तातडी केली पाहिजे. भजे का त्वरित भावनायुक्त, परमार्थात तातडी त्वरा आवश्यक आहे. भजनाकडे माणसाने कसे प्रवृत्त व्हावे यासाठी तुकाराम महाराजच्या अभंगातून महाराज म्हणतात, मडे झाकुनिया करिता पेरणी, कुणबियाची वाणी लवलाई, तया परी करी स्वहित आपले, जयासी पावले नरदेव. मडे झाकून जसे शेतकरी पेरणी करतो, तसं स्वतःच्या हितासाठी ज्याला नरदेह प्राप्त आहे त्या सर्वांनी भगवंताचं रामकृष्ण नाम हे एवढ्या त्वरेने जपलं पाहिजे.
जात वीत गोत कुळसील मात भजे त्या त्वरित भावनायुक्त. आणि अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये माऊली असं म्हणतात, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणी वैकुंठ भुवनी घर केले. ज्ञानदेव महाराज म्हणतात, रामकृष्ण ध्यानी म्हणी अशी अवस्था जेव्हा बनते तेव्हा त्याचे फळ म्हणजे वैकुंठ भुवनी वसती होते. संत तुकाराम महाराज याबाबत असा अभंग सांगतात, रामकृष्ण नामे रंगले जे नर, तुका म्हणे घर वैकुंठी त्या, तयासी उत्तम ठाय पै वैकुंठी, वसे नाम कंठी सर्व काळ. तुकाराम महाराज. वैकुंठ कशाला म्हणा, जेथे जो सर्वेश्वर परमात्मा निवास करतो, प्रत्यक्ष विष्णूचे जे निवासस्थान आहे ते वैकुंठ. रामकृष्ण मणी आणि ध्यानी ज्यांच्या वसते त्याला प्रत्यक्ष परमात्म्यात जागा मिळते, वैकुंठ प्राप्ती होते. अशा वैकुंठात ज्याने घर केले त्याच्या भाग्याचं काय वर्णन करावं. त्याच्या भाग्याला सीमाच नाही हो. म्हणून ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणे वैकुंठ भुवनी घर केले, त्याला वैकुंठ भुवनी घराची प्राप्ती होते. अशा प्रकारे माऊली रामकृष्ण नामाचा त्वरेने उच्चार करण्याबाबत या अभंगातून आपल्याला सांगत आहेत. अभंगाची सेवा आपण या ठिकाणीच समाप्त करून थांबूया. रामकृष्ण हरी पांडुरंग हरी, रामकृष्ण हरी पांडुरंग हरी, रामकृष्ण हरी.